नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण खूपच टेस्टी आणि छान सुगंधाने खावासा वाटणारा व्हेज पुलाव बनवणार आहोत। अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये हा व्हेज पुलाव तुम्ही नक्कीच बनवून पहा। हा पुलाव बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करावा लागत नाही। कोणत्या टोपामध्ये किंवा कुकरमध्येही तुम्ही हा बनवू शकता। अगदी दाणा ना दाणा मोकळा होतो आणि खायला म्हटलं तर एकच नंबर लागतो। तर अशा प्रकारे व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ। तर पहा मी ते जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे। याच्या जागेवर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। आता हा वाटीने मापाने म्हटलं तर हा 300 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे मी ते। आता तो एका भांड्यामध्ये काढून घेतले। आता त्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे। धुताना व्यवस्थित चोळून घ्यायचे आपल्याला तांदूळ। त्याच्यावरती पावडर असते, त्याच्यामुळे पाणी पण आपलं पहा कसं काळपट दिसतं। त्याच्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। आता पहा मी 2-3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी पण ठेवलेलं आहे। आता अर्धा तास किंवा 15 मिनिटं आपण ते तांदूळ बाजूला ठेवून घेऊ। तोपर्यंत मसाले काढलेले आहेत। पहा इथे उभा चिरलेला कांदा घेतलाय आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे चिरून। आणि त्याचबरोबर मी मसाले काही घेतलेत, कोथिंबीर घेतली, 1 इंच अद्रक घेतलाय, लसूण घेतलाय आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे। आता मिरच्या, अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन नंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायचे। आता मी त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर पहा इथे कुकरचं भांडं ठेवलंय। कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पहा 1 चमचे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे। छान मोहरी आणि जिरी तडतडून द्यायची आणि त्यानंतर पहा काही गरम मसाले टाकायचे। 1 चक्री फूल टाकायचे, 1 मोठी विलायची टाकायची, शहाजिरे टाकायचे, दालचिनी 2-3 तुकडे घेतलेले आहे, काळी मिरी घेतली 4-5 मी, तेजपत्ते घेतले 2-3, लवंगा घेतलेले आहेत 4-5। आता हे सर्व अख्खे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची जेव्हा आपण हे मसाले परतून घेतो, नाहीतर आपले मसाले खूपच असे भाजले जातील। त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची। नंतर तेलामध्ये आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे पहा तेलामध्ये व्यवस्थित आपण मसाले परतून घेतले ना, तेलामध्ये पण आपल्या मसाल्यांची व्यवस्थित चव उतरते आणि ती आपल्या भाताला लागते आणि आपला भात हा खूप छान होतो। तर पहा आता व्यवस्थित गरम मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला कांदा ना जास्त लालसर आपल्याला हा भाजून घ्यायचा नाही, अगदी हलका लाल रंग येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा टाकल्यानंतर पहा मी काजू पण टाकलेत। काजू तसे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता, नाही टाकले तरी चालतील। आता अगदी मध्यम गॅसवर मी पहा काजू आणि कांदा व्यवस्थित हलका लाल रंग येऊस्तर परतून घेतलेला आहे। ते सर्व व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे। तर इथे मी 1 मोठा बटाटा घेतला होता, तो अशा प्रकारे बारीक कट करून घेतलाय। आणि त्यानंतर आपल्याला गाजर घ्यायचा आहे, तो पण 1 घेतला होता अशा प्रकारे कट करून। त्यानंतर पहा इथे वाटाणा घेतलेला आहे। तर तुम्हाला जितके भाज्या हवे तितक्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता। नंतर आपल्याला हे सर्व भाज्या 2-3 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे, म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित आपला बटाटा आणि गाजर वाटाणा व्यवस्थित परतला ना, मग भाताला पण आपल्या छान चव येते। त्यासाठी व्यवस्थित 2-3 मिनिटं आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर पहा इथे कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ना, ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला ती पेस्ट बारीक करून घ्यायची। आता ती पेस्ट पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे 1-2 मिनिटं, म्हणजे लसूण पण आपला तेलामध्ये व्यवस्थित भाजला जाईल, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची। आता पहा हे सर्व मी 1-2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता 1 मोठा चिरलेला हा टोमॅटो होता, तो त्यामध्ये टाकून घेतलाय। टोमॅटो आपल्याला जास्त त्यामध्ये परतून घ्यायचं नाही, लगेच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे। आता आपले बिर्याणीचे तांदूळ पण छान 15 मिनिटं भिजलेले आहे। भिजत ठेवल्यामुळे काय होतं, भात केला ना आपण तो भात एकदम आपला मस्त मोकळा मोकळा होतो। त्यासाठी आपल्याला 10-15 मिनिटं हे तांदूळ भिजत घालावं लागतात। आता सर्व तांदूळ मी त्यामध्ये टाकून घेतले। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व आपल्या तांदळांना ते ज्या भाज्या आहेत ना आणि मसाले व्यवस्थित लागले जातील।
आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. तर इथे मी पहा 2 चमचे मीठ टाकून घेतले. आता 2 चमचे मीठ टाकल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं पाणी होतं ते टाकून घेतले आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. आता मी ह्या तांदळाला 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर याच्यापेक्षा बारीक जर तांदूळ असला, काही वेळेस कोलम तांदूळ असतात, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ असतात, त्याच्या तांदळाच्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यावं लागतं. काहींना तांदळांना जास्त पाणी लागतं, काहींना कमी लागतं. तर ह्या तांदळाला 2 ग्लास पाणी अगदी पुरतं आहे. आता पाणी टाकून घेतल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. 2-4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्यात. तर माझ्या कुकरला 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भात हा शिजला जातो. आता मी हा 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्या शिट्ट्या काढून घ्या. आता पहा इथे आपला भात पण शिजून झालेला आहे. कुकरचं झाकण काढून घेऊ आपण. अगदी 3 शिट्ट्यामध्ये आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात, कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रकारे आपला हा व्हेज पुलाव तयार होतो आणि खायला तर एकच नंबर लागतो. आणि इतका छान सुगंध येत होता गरम मसाल्यांचा आणि बाकीच्या भाज्यांचा पण. तर खूपच छान असा आपला हा भात तयार होतो आणि कुकरमध्ये बनवला तर अगदी झटपट तयार होतो. जास्तीत जास्त 15 मिनिटात आपला हा भात तयार होतो. तर अशाच प्रकारे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.